गंगाखेड शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या रस्त्यावरील सार्वजनिक पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे। नागरिकांना पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होत नसताना नगरपालिकेने फुटलेल्या पाईपलाईनकडे लक्ष देऊन दुरुस्ती करणे अपेक्षित आहे। गंगाखेड शहरातील श्रीराम चौक परिसरामध्ये सार्वजनिक पाणी पुरवठ्याची ही पाईपलाईन फुटली आहे। या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय। शहराला 8 दिवसाला पाणी पुरवठा केला जातो, परंतु या गळती दुरुस्तीकडे मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। नमस्कार दादा, मी मयूर बालाजीराव तम्मेवार। नगरपालिकेचा जो वॉल माझं दुकान आहे विधी कलेक्शन म्हणून, नगरपालिकेने आमच्या दुकानासमोर एक वॉल तयार केलेला आहे, जी की वॉल लिकेज होत आहे। जवळपास 15 ते 20 दिवस झालं नगरपालिका प्रशासन किंवा त्यांचे सहकारी आमच्या दुकानाकडे किंवा या वॉलकडे लिकेजकडे लक्ष देत नाही व पाण्याची नासाडी खूप होत आहे। आमची विनंती आहे नगरपालिकेला की त्यांनी कमीत कमी पाहावे व दुरुस्त करून घ्यावे लाईन, जेणेकरून पाण्याची नासाडी कमी होईल व जनतेला पाणी पुरेसे भेटेल। कमीत कमी रोजचे 100 घराचे पाणी वाया जात आहे। कमीत कमी या गोष्टीकडे ते नगरपालिकेने लक्ष द्यावे व काम करून घ्यावे, हीच माझी नम्र विनंती, हात जोडून विनंती नगरपालिकेला। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, गंगाखेड।